सध्या उन्हाळा चालू आहे तर खूप थंडगार खावेसे वाटते। कुल्फी जर तुम्ही खाणार असाल तर बाहेर जायची गरज नाही, घरीच बनवा। गॅस न वापरता एकदमच कमी खर्चात चॉकलेटपासून कुल्फी ही एकदम सोप्या पद्धतीने। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग झटपट रेसिपी सुरू करूयात। इथे मी घेतले 8 पार्लेजी मझेलो चॉकलेट्स। हे बनाना फ्लेवर आहे, तुम्ही पाहू शकता। हे माझ्या घरात ऑलरेडी अवेलेबल होते, तुम्ही याऐवजी दुसरेही चॉकलेट यूज करू शकता। सर्व चॉकलेट्स फोडून घेऊयात। बघा तर येलो कलर आहे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे मी सर्व चॉकलेट्स फोडून घेतले आहे। एक मिक्सर जार घ्यायचा आणि त्यामध्ये टाकायचे हे सर्व चॉकलेट्स। 1 ते 2 चमचे साखर टाकूया। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। चवीसाठी अगदी चिमूटभर मीठ टाकायचे, बाहेरच्या कुल्फीमध्येही मीठ अवेलेबल असते। 2 कुल्फीज बनवण्यासाठी मला 1 कप दूध लागणार आहे। त्यातले अर्धा कप दूध मी आत्ता टाकत आहे आणि अर्धा कप दूध मी नंतर टाकणार आहे, कारण मिक्सरमध्ये दूध उडायची शक्यता असते। हे सर्व आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहे। सर्व मी 1 ते 2 मिनिट ग्राइंड करून घेतले आहे। तुम्ही पाहू शकता एकदमच बारीक आणि पातळ अशी पेस्ट तयार झाली आहे। कन्सिस्टन्सी ही तुम्ही पाहू शकता। हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। 2 कुल्फीज बनवण्यासाठी मी यात अजून अर्धा कप दूध ॲड करणार आहे। 2 कुल्फीसाठी मला एकूण 1 कप दूध लागले आहे। कलरसाठी मी इथे ह्यात टाकणार आहे अगदी चिमूटभर हळद। सर्व व्यवस्थित मिक्स करूयात। बघा तर कुल्फीसाठी लागणारे मिश्रण तयार आहे। कुल्फी सेट करण्यासाठी घेऊयात। माझ्याकडे असे स्टीलचे छोटे ग्लास आहेत, यामध्ये मी कुल्फी सेट करणार आहे। तुमच्याकडे जर मोल्ड अवेलेबल असतील तर तुम्ही त्यामध्ये कुल्फी सेट केली तरी चालेल। चला तर मग कुल्फीचे मिश्रण ह्या ग्लासांमध्ये ओतूया। बघा तर ह्या मिश्रणाच्या बरोबर 2 कुल्फी तयार होतील। बर्फाचे खडे कुल्फीवर पडू नये आणि कुल्फी व्यवस्थित सेट व्हावी यासाठी मी इथे घेतला आहे एक प्लास्टिकचा पेपर। याऐवजी तुम्ही फॉईल पेपर पण वापरू शकता। नाईफच्या साहाय्याने मी एक असा कट मारून घेतला आहे, तुम्ही पाहू शकता। कुल्फीचा एक ग्लास घ्यायचा, आईस्क्रीमची काडी बरोबर मधोमध ठेवायची। प्लास्टिकचा कागद जो कट मारलेला आहे तो कट बरोबर काडीमध्ये घुसवायचा आणि सर्व बाजूने कुल्फी कव्हर करायची आणि रबर बँड लावायचा। अशा प्रकारे दुसरी पण कुल्फी पॅक करून घेऊयात। दोन्ही कुल्फीज पॅक झालेल्या आहेत। एक स्टीलची प्लेट घेऊयात आणि दोन्ही कुल्फी ह्यामध्ये ठेवूयात। कुल्फीज आता आपल्याला फ्रीजरमध्ये 7 ते 8 तास सेट होण्यासाठी ठेवायची आहे। कुल्फी लवकरच सेट होण्यासाठी तुम्ही ह्यावर एकतर एक प्लेट उलटी ठेवा, नाहीतर प्लास्टिकचा कागद ह्यावर झाका। असे केल्याने फ्रीजरमध्ये वरून पडणारा बर्फ ह्यावर पडणार नाही आणि कुल्फी लवकर सेट होईल। कुल्फी मी पूर्ण रात्रभर फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवली होती। चला तर पाहूयात आपली कुल्फी सेट झाली आहे की नाही। बघा तर तुम्ही पाहू शकता आपली कुल्फी किती छान प्रकारे सेट झाली आहे। मी ग्लास उलटा करून दाखवते। आपली कुल्फी एकदमच व्यवस्थित सेट झाली आहे। कुल्फी ग्लासमधून बाहेर काढण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचे आणि ग्लास भांड्यामध्ये गोल गोल फिरवायचा। त्यानंतर दोन्ही हाताच्या मध्ये ठेवून ग्लास फिरवायचा। हाताच्या गरमीमुळे कुल्फी लवकर निघण्यास मदत होते। बघा तर तुम्ही पाहू शकता कुल्फी किती सहजासहजी निघाली आहे आणि एकदमच बाहेर मिळते तशी दिसते। तर सांगा, तुम्हाला कुल्फी खाण्यासाठी बाहेर जायची गरज आहे का? अशा प्रकारे तुम्ही कोणतेही चॉकलेट घ्या, अगदी कमी खर्चात आणि एकदम टेस्टी, सुपर टेस्टी कुल्फी घरच्या घरी तयार होते। ह्याप्रमाणेच दुसरी पण कुल्फी काढूया। ग्लास गार पाण्यात फिरवून घ्यायचा आणि दोन्ही हाताच्या मध्ये फिरवायचा। हाताच्या गरमीमुळे कुल्फी सहजासहजी निघून येते। बघा तर दुसरी पण कुल्फी तुम्ही पाहू शकता किती सहजासहजी निघली आहे। कुल्फीला कलर येण्यासाठी मी इथे चिमूटभर हळद वापरली आहे।
त्याऐवजी तुम्ही येलो फूड कलर पण वापरू शकता। बघा तर गॅस न वापरता, कोणतीही क्रीम न वापरता अगदी कमी खर्चात होणारी रेसिपी आहे। आवडल्यास घरी नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। अशा साध्या सोप्या आणि कमी खर्चात होणाऱ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा।